12 राशींना सांगतो की 2026 ही ग्रॅप करायची आहे आपल्यासाठी. कारण 2026 प्रत्येक राशीला काही ना काहीतरी देऊन जाणार आहे. आय कॅन्ट चेंज द डेस्टिनी पण आय कॅन गाईड. तर 26 मध्ये काय होणार? 2026 हे एनर्जीचं वर्ष आहे. आत्ता 3 राशींना 7.5 आहे. त्यामुळे तुम्ही ग्रहमालिकेतले जे 2 गुरु आहेत त्यांना तुम्ही शरण गेलात तर तुम्हाला त्याचा त्रास कमी होईल. कुठले धोके त्यांनी टाळावेत? एखादी चूक एखाद्या व्यक्तीने केली तर त्यावेळेला बोलणार नाही. 1 महिन्यानी 2 महिन्यांनी दाखवा तू ते बोलला होतस. माणसं जोडणं हा जो काही प्रकार आहे ना हा तुम्हाला कुठल्या शाळेत शिकवत. हे माझी सगळ्यात आवडती रास वृषभ रास आहे. छान ते सगळं दोन्ही बॅलन्स करतात. महानायक अमिताभ बच्चन यांची रास आहे. खूप प्रॉब्लेम होते त्यांना पण त्यातनं पण ते बाहेर आले. ही रासच तशी आहे. काय ना प्रत्येकाला एक गुरु लागतो आपल्याला. त्यामुळे गुरुचं पाठबळ असेल तर आयुष्यामध्ये काही अशक्य नाही. मग त्यांनी आर्थिक निर्णय घेताना काय करावं? थोडा त्यांचा हात असा लूज असतो. म्हणजे पैसा खर्च करतात दुसऱ्यांवरती जास्त स्वतःपेक्षा. पण मग आता ही जी इन्व्हेस्टमेंट आहे ती गोल्ड मध्ये करायची का आपले म्युच्युअल फंड किंवा शेअर्स मध्ये करायची? उच्चेचा गुरु जो कर्क राशीत जाणार आहे 1 जून पासून. त्यामुळे त्यांना 1 जून नंतरच गोल्ड मध्ये इन्व्हेस्टमेंट केलेलं चांगलं. पण मग 2 मेष राशीच्या लोकांनी लग्न करावं का? शक्यतो करावं नाही. म्हणजे आपण म्हणतो मग आता बुध दोन्हीचा स्वामी आहे मग दोघांचं पर्सनॅलिटी पण सेम पाहिजे, स्वभाव सेम नाही. तसं होत नाही. एक स्त्री आली होती माझ्याकडे, प्रचंड तापड होत्या. मी त्यांची पत्रिका बघितली आणि मला जाणवलं की यांना गणपतीचं करायला हवं. 1-2 महिन्याच्या कालखंडामध्ये त्या बाई माझ्याकडे परत आल्या आणि त्यांच्यामधला एक सॉफ्टनेस जो त्यांना पाहिजे होता तो त्यांना त्याच्यामध्ये मिळाला. त्या चुका जर का त्यांनी काढायचं बंद केलं तीच माणसं त्यांना त्यांच्या पुढील आयुष्यामध्ये मदत करतील यात अजिबात शंका नाही. माझ्याकडे ज्या सिंह राशीच्या पत्रिका आल्या त्याच्यामध्ये काही योग असे तयार झालेले असतात की जे त्यांना पुढे जाऊन देत. एक वेळ मोडतील तिथे पण अजिबात वाकणार नाही कोणा पुढे. आणि इमॅजिनेशन पॉवर एवढी असते म्हणजे पुढच्या 20 वर्षाचा विचार ते आत्तापासून करतात. पण ऍक्शन घेतात का? ते मंगळाची मुलगी मंगळाच्या मुलाला नको तर खरंच मंगळ पत्रिकेत असणं म्हणजे काय आणि लग्नाच्या वेळेला काय प्रॉब्लेम होतो? राजा जर का सूर्य आणि राणी जर का चंद्र असेल तर सेनापती हा मंगळ असतो. आपण जेव्हा आध्यात्मिकतेकडे वळतो किंवा एखादे गुरु भेटले आपल्या कुंडलीतले योग बदलतात का? ती जी प्लॅनेटरी पोझिशन असते त्या वेळेला त्या मुलाची तीच प्लॅनेटरी पोझिशन तो जेव्हा जातो त्याच्या बरोबरच जाते. हे सगळं ना श्रद्धा आणि विश्वास या 2 गोष्टींवर चालतं. राशींवरनं व्यक्ती बघण्यापेक्षा मी व्यक्तींवरनं रास ओळखतो. एवढं सगळ्या ऑपॉर्च्युनिटी जर का येत असतील तर प्रत्येकाने मी जे देवता सांगितलेले आहे जे काही मंत्र तुम्हाला येतात त्या देवतांचं केलं नक्की फायदा होईल असं मला वाटतं. नमस्कार अजयजी. नमस्कार. तुमचं सर्व काही मध्ये खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. मला आता तुम्हाला सांगायचं की आता 2026 साल सुरू होत आहे. आपलं 25 मागे सरत आहे. तर 26 मध्ये काय होणार आणि कसं होणार? सगळ्यात पहिल्यांदा 2026 याची जर का तुम्ही टोटल बघितले तर ती 10 होते. म्हणजे त्याचा मूल्यांक 1 होतो आणि 1 हे एनर्जी रिलेटेड असतं नेहमी. पहिली जी रास आहे मेष रास त्या राशीपासून आपण आपल्या आजच्या पॉडकास्टला सुरुवात करूया. मला ना राशीबद्दल भयंकर कुतूहल आहे. अच्छा. आणि मला असं वाटतं की एवढ्या राशी आहेत आणि मग त्या प्रत्येक राशीचं काय वैशिष्ट्य असतं किंवा प्रत्येक राशीनी पुढच्या वर्षी काय करावं काय करू नये हे तुम्ही सांगितलं तर आपल्या प्रेक्षकांना खूप आवडेल. नक्कीच. कारण प्रत्येक राशीचे स्वभाव, प्रत्येक राशीचा राशीस्वामी आणि प्रत्येक राशीसाठी लागणारी उपासना ही प्रत्येकाला वेगवेगळी असते की जेणेकरून त्यांना 2026 हे जे काही वर्ष आहे ते लाभदायक जाईल असं मला वाटतं. मग आपण मेषपासून सुरुवात करूया. नक्की. कारण मेष राशी 12 राशीतली पहिली रास. तर प्रत्येक राशीचा स्वभाव, त्याचे गुण, त्याचे दुर्गुण हे मी आता तुम्हाला थोडक्यात सांगतो आणि त्याचा 2026मध्ये काय इफेक्ट होईल की जे अतिशय महत्त्वाचं आहे. मेष रास ही राशीचक्रातली पहिली रास आणि त्याचा स्वामी मंगळ. म्हणजे राजा जर का सूर्य आणि राणी जर का चंद्र असेल तर सेनापती हा मंगळ असतो. ते लढवय्ये असतात, थोडे तापड असतात, शॉर्ट टेम्पर असतात पण अथक प्रयत्न करण्याची कला त्यांच्यामध्ये असते आणि त्यांना जोपर्यंत ते मिळत नाही तोपर्यंत ते तो प्रयत्न करत राहतात. तापट स्वभावामुळे काही गोष्टी त्यांच्यातनं निसटून जातात. तर माझं त्यांना एक सल्ला आहे की 2026मध्ये आपण आपला तापटपणा कमी करावा, शॉर्ट टेम्परनेस कमी करावा की जेणेकरून त्यांना त्यांचं जे काही कार्य आहे त्या कार्यामध्ये त्यांना यश मिळेल. तर याची एक छोटीशी तुम्हाला एक गंमत सांगतो. एक
एक स्त्री आली होती माझ्याकडे, एक लेडीज आल्या होत्या की त्या प्रचंड तापट होत्या आणि त्यांना कळायचं नाही की इतक्या शॉर्ट टेम्पर असायचं की त्यांना कळायचं नाही की हा राग कुठे व्यक्त करू. त्यांना प्रत्येक गोष्टीला राग यायचा. तर मंगळस्वामी असल्यामुळे मी त्यांची पत्रिका बघितली आणि मला जाणवलं की यांना गणपतीचं करायला हवं. कारण गणपती हा आपला इष्टदेवता आहे. त्यामुळे इष्टदेवतेला चरणी आपण त्याची जर का उपासना केली तर आपल्याला त्याचं तो फळ नक्की देतो हे मला माहिती आहे. त्यामुळे मी त्यांना ते सुचवलं आणि साधारण एखाद 2 महिन्याच्या कालखंडामध्ये त्या बाई माझ्याकडे परत आल्या आणि त्यांच्यामधला एक सॉफ्टनेस जो त्यांना पाहिजे होता तो त्यांना त्याच्यामध्ये मिळाला. पण मेष राशीचं जर तुम्ही म्हणाला ते राशीचं रागीटपणा त्यांचा असतो, पण पुरुषांचा पण तसाच असतो का? म्हणजे हां, आता म्हणजे थोडंसं मी डिफरन्शिएट तुम्हाला सांगतो. पुरुष आणि स्त्री म्हणजे मेष राशीचा पुरुष आणि मेष राशीची स्त्री साधारणतः दोघांमध्ये सिमिलॅरिटी सापडतात. फक्त त्यांचं रिॲक्ट होण्याची पद्धत वेगळी असते. मेष राशीमध्ये जो तापट स्वभाव आहे तो मुळातच असतो त्यांच्यामध्ये, पण काही परिस्थितीनुरूप त्यांचा तो स्वभाव बदलतो, पण तापटपणा काही जात नाही. म्हणजे उत्साह तेवढाच असतो, चिकाटी तेवढीच असते कामाची, कामाबद्दलचं डेडिकेशन तेवढंच असतं आणि बुद्धी पण तेवढी. अतिशय बुद्धिमान राशी 12 राशींमधली. फक्त त्या बुद्धीचा वापर योग्य ठिकाणी केला आणि तापटपणा कमी केला तर त्यांना त्याचा रिझल्ट नक्की मिळतो. पण मग 2 मेष राशीच्या लोकांनी लग्न करावं का? शक्यतो करावं नाही, कारण मी सुचवणार नाही. कारण घरामध्ये 2 मेंढे चालणार नाहीत, कारण ते एकमेकांवर सारखेच गुरगुरत बसणार. त्यापेक्षा मी तुम्हाला असं सांगेन की मेष राशीच्या लोकांनी तूळ राशीशी लग्न करावं, बरं. कर्क राशीचे लग्न, कारण ते कर्क राशीवाले मनाने खूप हळवे असतात आणि तूळ ही शृंगारिक रास आहे. त्यामुळे मेष राशीमध्ये ज्या कमतरता आहेत त्या ॲडजस्ट होण्यासाठी या 2 राशी चांगल्या आहेत असं मला वाटतं की त्यांचा संसार हा खूप सुखाने चालेल असं मला वाटतं. मग आता मेष राशीसाठी जे 2026 आहे त्याच्यामध्ये त्यांना चांगले योग कुठले आहेत आणि त्यांनी काय टाळावं? मेष राशीसाठी फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल हे 3 महिने अतिशय चांगले आहेत. कारण शनी आणि गुरु, मी मगाशी म्हटलं तसं 7.5चा थोडासा त्यांना त्रास होतोय आत्ता, नाही असं नाही. आर्थिक की मानसिक? आर्थिक मानसिक दोन्ही आहे. कारण आर्थिक आणि मानसिक एकमेकांवर अवलंबून असं मला वाटतं. पण 7.5 असली शनी आणि गुरु हे 2 ग्रह असे आहेत, हे ग्रहमालिकेमध्ये सगळ्यात मोठे ग्रह आहेत. त्यामुळे तुम्ही ग्रहमालिकेतले जे 2 गुरु आहेत त्यांना तुम्ही शरण गेलात तर तुम्हाला त्याचा त्रास कमी होईल. पण फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल हे 3 महिने त्यांना विवाह योग, त्यांचं करिअर ह्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत. फक्त व्यवस्थित फोकसने आणि खूप पेशंटली त्यांनी ते काम केलं पाहिजे. त्याच्याबरोबरच त्यांनी गणपती उपासना, जमल्यास घरामध्ये गणेश याग किंवा गणहोम करून घेतला तर त्यांना त्यांच्या कार्यामध्ये नक्की प्रगती प्राप्त होईल. आणि काय टाळलं पाहिजे त्यांनी? आतताईपणा, शॉर्ट टेम्परनेस, दुसऱ्याचं ऐकून न घेणे, ही जी पद्धत आहे की आपलंच म्हणणं खरं करणे की मी आहे तेच बरोबर आहे, ह्या गोष्टी टाळल्या आणि थोडे सजेशन लोकांकडनं लोक जे देत आहेत ते सजेशन ऐकली तर त्यांना 2026 हे मी तुम्हाला म्हटलं जसं की एक आकडा एनर्जाईज वर्ष आहे सगळ्यांसाठी. त्यातलं मेषरास तर अतिशय एनर्जाईज असते, त्यांना तेच हवं असतं. फक्त ह्या गोष्टी टाळल्या तर त्यांना त्याच्यामध्ये नक्की फायदा होईल असं मला. मग त्यांची 7.5 किती वर्ष चालू आहे अजून? आत्ता तर 7.5 सुरू झाली. 7.5 म्हणजे 7.5 वर्ष आत्ता सुरू झाली. आत्ता सुरू मेष झाली. राशीची मेष 7.5 राशी सुरू झाली. आत्ता 3 राशींना 7.5 आहे, मेष, कुंभ आणि मीन. त्यामुळे मेष राशीला आपण त्याला पहिली सुरुवात किंवा पहिला पार्ट म्हणूया आपण. त्यामुळे थोडंसं शनीचं त्यांना दिसायला लागेल, पण लढवई आहेत, मगाशी म्हटलं तसं सेनापती आहे, त्यामुळे तो सगळ्यांना घेऊन जाणार बरोबर. त्यामुळे तो एकटा पुढे जात नाही. लिडरशिप हा उपजत गुण त्यांच्या राशीमध्ये आढळतो. त्यामुळे त्यांना पार्टनरसुद्धा असाच पाहिजे की जो पार्टनर त्यांना सांभाळून घेईल. सॉफ्ट पार्टनर पाहिजे. म्हणून तूळ आणि तुम्हाला मगाशी सांगितलं कर्क की जे मनाने हळवेत. मेष राशीवाले इथनं विचार करतात, कर्क राशीवाले इथनं विचार करतात. इमोशन्स हा प्रकार मेष राशीमध्ये थोडा कमी आढळतो, कारण ते खूप टेक्निकली जाणारे असतात. म्हणून त्यांना जोडीदार हा असाच मिळाला पाहिजे. आता दुसरी राशी वृषभ, लगेच पुढची रास, अतिशय शृंगारिक रास, कलात्मक वृत्ती आणि सगळ्यांना बरोबर घेऊन जाणार. आणि दिसायला अतिशय सुरेख, राहणीमान सुरेख, कपडे लत्ते, सुगंधी द्रव्य याची आवड, घरामध्ये टापटिपनेस पाहिजे. तो पुरुष असो तर स्त्री असू दे, त्याला घर असा अस्ताव्यस्त पडलेला अजिबात आवडणार नाही. त्याला तो कुठेही गेला तरी त्याचे कपडे तुम्हाला छान दिसणार. वृषभ राशीच्या व्यक्तींना आपण व्यवस्थित राहणं हे जास्त आवडतं आणि आपण इम्प्रेसिव्ह राहणं हे जास्त आवडतं. अतिशय बोलकी रास, त्यांना बोलायला खूप आवडतं
आणि त्यामुळे काय होतं की ते जनमानसात खूप फेमस होतात की आज वृषभ राशीचा माणूस आम्हाला लगेच ओळखता येतो की नाही हा वृषभ राशीचाच माणूस असणार, कारण फार छान बोलतोय, छान पर्सनॅलिटी आहे, छान राहतोय, इम्प्रेसिव्ह पर्सनॅलिटी ज्याला असं म्हणतो. त्यांच्यासाठी हे वर्ष परत अतिशय उत्कृष्ट आहे. त्यांच्यासाठी परत जानेवारी टू मे हे 4 वर्ष कालखंड खूप चांगला राहणार आहे. त्यांना गुरुदेव दत्तांची उपासना करायची आहे. अच्छा. त्यामुळे आत्ता जो गुरुपालट झालेला आहे, जो 5 नोव्हेंबरपर्यंत गुरु कर्क राशीमध्ये, म्हणजे आमच्या भाषेमध्ये त्याला उच्चेची राशी असं म्हटलं जातं, त्याचा फायदा वृषभ राशीला जास्त चांगला होणार आहे असं मला वाटतं. त्यांचा जोडीदार परत तसाच कलात्मक पाहिजे. त्यांचा जोडीदार मिथुन राशीचा निघाला किंवा मेष राशीचा निघाला तर चालणार नाही, कारण त्यांच्यामध्ये भांडणं व्हायची शक्यता जास्त असते, कारण त्यांची बघायचा दृष्टिकोन खूपच सौंदर्यात्मक असतो. जिथे मिथुन किंवा मेष राशी खूप टेक्निकल माइंडचं असतात. त्यामुळे त्यांनाही थोडंसंच मी सुचवेन की त्यांनी त्यांच्या बरोबरीने त्यांना प्रवासाची आवड असते, छानछुकीची आवड असते, मूवी, सिनेमा, हॉटेल, ह्या सगळ्याची त्यांना आवड असते. त्यामुळे मला असं वाटतं त्यांचा जोडीदार पण त्याच प्रकारचाच असावा. मग त्यांनी आर्थिक निर्णय घेताना म्हणजे काय करावं? हां, आर्थिक निर्णय म्हणजे आर्थिक बाजू त्यांची जी आहे, त्यांची इन्व्हेस्टमेंट हा जो काही प्रकार असतो, थोडा त्यांचा हात असा लूज असतो. म्हणजे पैसा खर्च करतात दुसऱ्यांवरती जास्त स्वतःपेक्षा. तर त्यांनी ती एक बाजू आपली सांभाळली पाहिजे. त्यामुळे त्यांचा जोडीदार हा तुळेचा किंवा सिंहेचा जरी चालेल, की ते खूप टेक्निकल असतात ते लोक, की ते फार तुमच्यामध्ये इन्व्हॉल्व होणार नाहीत, पण ते पैसा चांगला ठेवून देतील तुमच्यासाठी फॉर युअर बेटर फ्युचर. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या त्यांना कोणावर तरी विसंबून राहायला लागेल. आणि वृषभला आरोग्याच्या काही अशा तक्रारी होतील की त्यांनी जरा काळजी घ्यावी? सर्दी, कफ, कारण फिरणं खूप, प्रवासाची आवड, परत सामाजिक बांधिलकी एवढी असते की त्यांना समाजात वावरायला आवडतं. त्यामुळे सर्दी, पडसं, कफ ह्या गोष्टी त्यांनी खूप म्हणजे कंट्रोलमध्ये ठेवाव्यात. खाण्यावरती कंट्रोल ठेवाव्यात, खाण्याच्या वेळा पाळाव्यात, जेणेकरून त्यांच्या आरोग्यावर परिणाम होणार नाही. 2026 आणि दत्त महाराजांची उपासना दत्त महाराजांची उपासना, श्री गुरुदेव दत्त एवढा रोज 11 वेळा जरी मंत्र म्हटला किंवा दत्त याग करून घेतला जमणार असेल तर तो त्यांना त्याचा काय ना, प्रत्येकाला एक गुरु लागतो आपल्याला. त्यामुळे गुरुचं पाठबळ असेल तर आयुष्यामध्ये काही अशक्य नाही असं मला वाटतं. पण मग त्यांनी कुठलं व्रत किंवा असं काही करावं का? हा, मग ते दत्त याग आता श्री गुरुदेव दत्त एकदाच वर्षातनं एकदा करायचं. असं कुठल्या पर्टिक्युलर दिवशी आहे का? गुरुवार. हा, म्हणजे गुरुचा वार हा गुरुवार असल्यामुळे त्यांनी दर गुरुवारी त्यांना जसं जमेल म्हणजे दत्त साधना म्हणजे गुरुचरित्र पारायण करायचं, गुरुचरित्र वाचायचं, किंवा त्यांना जे गुरुस्थानी आहेत म्हणजे फॉर एक्झाम्पल स्वामी समर्थ आहेत, गजानन महाराज आहेत, गोंदवलेकर महाराज, त्यांचा ज्या गुरूंवरती विश्वास आहे त्या गुरूंचं त्यांनी केलं तर त्यांना 2026 हे आर्थिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या अतिशय चांगलं जाईल असं मला वाटतं. आणि आरोग्य, मेन आरोग्य, त्यांना आरोग्याच्या थोड्या तक्रारीच्या संभावना आहेत. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने त्यांनी दत्त महाराजांचं करावं असं मी तुम्हाला इथे सुचवतो. त्याच्यानंतरची रास मिथुन. प्रचंड टेक्निकल रास असं म्हणूया, पण तेवढे हजरजबाबी असतात, हुशार असतात, एकदम सेन्स ऑफ ह्युमर खूप चांगलं असतं. म्हणजे स्त्री पण आणि पुरुष म्हणजे तुम्ही 4 जण बसले आणि मिथुन राशीची बाई लगेच ओळखता येते. 4 जण पुरुष बसले, हुशार आणि सेन्स ऑफ ह्युमर, हजरजबाबी असतात. दिसायला त्यांना फार असं आवडत नाही, पण ते जे काय ना ते प्रेझेंटेबल असतं. फक्त बोलण्यामध्ये एकदम हुशार असतात. ते आपला शब्द पाडून देत नाहीत. फक्त त्यांच्यामध्ये एक खोड असते, ती त्यांनी 2026 टाळावी. ती म्हणजे दुसऱ्यांच्या चुका काढणे. त्या चुका जर का त्यांनी काढायचं बंद केलं तर त्यांना तीच माणसं त्यांना त्यांच्या पुढील आयुष्यामध्ये मदत करतील, अजिबात शंका नाही. अतिशय टेक्निकल राज असते, अतिशय हजरजबाबी असतात आणि सगळा विचार हा इकडनं करतात. फार कमी तुम्हाला म्हणजे मिथुन राशीची स्त्री ही सुद्धा तुम्हाला बौद्धिक क्षेत्रामध्ये जास्त सापडेल. म्हणजे मी आता इतक्या ठिकाणी जातो, IT सेक्टरमध्ये जातो. IT सेक्टरमध्ये 10 माणसांपैकी 5 ते 6 माणसं मिथुन राशीची असतात. म्हणजे इतकं ते कॉम्बिनेशन इतकं परफेक्ट आम्हाला कळतं की नाही हे मिथुन राशीचीच व्यक्ती असणार, कारण टेक्निकल माइंड हा मिथुन राशीसारखा कोणाला नसतो. फक्त तो एनरिच करायला, तो वाढवण्यासाठी त्यांना विष्णू उपासना करायला हवी. आता विष्णू उपासना म्हणजे सहस्त्रनामावली आहे, तुम्ही ती सहस्त्रनामावली वाचा. खूप बोलण्यामुळे एनर्जी लॉस होत आहे त्यांची. त्यांना खूप बोलायला आवडतं त्यांना, पण फक्त टेक्निकली बोलायला आवडतं. हे वर्ष 2026 हे एनर्जीचं वर्ष आहे. मी जसं पहिल्यांदा म्हटलं तसं, तर ती एनर्जी कन्झ्युम जी होते ती परत रिडेव्हलपमेंट करण्यासाठी त्यांना विष्णू सहस्त्रनामावली अतिशय उपयुक्त आहे. मग तो पुरुष असो नाही तर स्त्री असो. मिथुन राशीच्या लोकांनी वृषभ राशीच्या मुलीशी लग्न करावं.
कारण आपल्याला दोन्हीचाही समन्वय साधायचा आहे. नुसतं टेक्निकली चालत नाही किंवा नुसतं शृंगारिक असून पण चालत नाही. त्यामुळे हा दोन्हीचा समन्वय आणि स्वभाव विशेष बघता मिथुन राशीच्या लोकांनी कर्क राशीचा किंवा वृषभ राशीच्या लोकांशी विवाह झाला तर त्यांना खूपच वेगळं जग दिसेल असं मला वाटतं. आणि मग आरोग्याच्या काही त्यांनी काळजी घ्यावी, आर्थिक इन्व्हेस्टमेंट्स किंवा असं. ह्या लोकांना आरोग्याच्या दृष्टीने म्हणजे त्वचा, स्किन डिसीज होण्याची खूप शक्यता असते. बरं. आणि त्यांच्यामध्ये तो जेनेटिक एखादा डिसीज असेल, फॉर एक्झाम्पल डायबिटीस, तर तो थोडा लवकर म्हणजे 30-40 वर्षाच्या असतानाच त्यांना तो जेनेटिकली येण्याची शक्यता खूप म्हणजे जास्त त्यांनी प्रमाणात. खाण्यापिण्याची काळजी घ्यायला खाण्यापिण्यावरती काळजी करावी. त्वचा म्हणजे जास्त हीट आहे किंवा जिथे एक्स्ट्रीम कंडिशन आहे क्लायमॅटिक तिथे शक्यतो जाणं टाळावं की जेणेकरून त्यांच्या स्किनवर परिणाम होणार नाही. आणि मिथुन राशीच्या माणसांना मल्टिपल गोष्टी करायच्या असतात. त्यांना हे पण हवं असतं, त्यांना ते पण हवं असतं, फोकस असतं सगळीकडे, पण सगळं पाहिजे असतं त्यांना. तर ते थोडंसं त्यांनी 2026ला टाळावं की जेणेकरून त्यांचं मेन फोकस हलणार नाही आणि त्यांना त्यांच्या सगळ्या करिअरमध्ये चांगली दिशा मिळेल. दुसरा तुम्ही पुढचा प्रश्न विचारला की आरोग्याचं मी तुम्हाला आत्ता सांगितलं. इन्व्हेस्टमेंट त्यांनी तर जरूर करावी आणि ते खूप हुशार असतात इन्व्हेस्टमेंटमध्ये सुद्धा. म्हणजे मी तुम्हाला सांगतो की फॉर एक्झाम्पल त्यांचं उत्पन्न समजा 100 रुपये असेल तर त्यातले 70 रुपये ते इन्व्हेस्ट करतात आणि ते अशा ठिकाणी इन्व्हेस्ट करतात की त्यांना त्याचा फायदा कधी होणार हे पण माहिती असतं. इतकं छान म्हणजे इन्व्हेस्टमेंटसाठी मिथुन रास ही खूप चांगली रास आहे. म्हणजे त्यांना फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट करायला कुठल्याही सल्लागाराची तशी गरज लागत नाही की मी आता किती इन्व्हेस्ट करू, काय करू. म्हणजे 2026ला त्यांनी जी काही इन्व्हेस्टमेंट जे करणार आहेत म्हणजे त्यांच्यासाठी इन्व्हेस्टमेंट हा जो प्रकार आहे हा जून किंवा जुलैमध्ये त्यांनी जरूर इन्व्हेस्टमेंट करावी. आता जून किंवा जुलैमध्ये 2026. हा कारण का 1 जूनला गुरु परत बदलतोय. बरं. तो जाणार आहे कर्क राशीमध्ये पूर्ण वर्षभर. त्यामुळे त्यांनी त्यावेळेला ती इन्व्हेस्टमेंट करावी आणि त्याचा त्यांना नक्कीच 2027-28मध्ये नक्की फायदा होईल. पण मग आता ही जी इन्व्हेस्टमेंट आहे ती गोल्डमध्ये करायची त्यांनी का आपले म्युच्युअल फंड किंवा शेअर्समध्ये करायची? शक्यतो त्यांनी टेक्निकल माइंड तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे त्यांनी टेक्निकल म्हणजे म्युच्युअल फंड, SIP, SWP याच्यामध्येच करावी. गोल्डमध्ये शक्यतो करू नये. त्यामुळे मी तुम्हाला सुचवेन की मिथुन राशीच्या लोकांनी इन्व्हेस्टमेंट म्हणता त्यांनी म्युच्युअल फंडमध्येच इन्व्हेस्टमेंट करा. जून जुलै दॅट इज लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट. जून जुलैमध्ये की त्यांना ते प्रॉफिटेबल असणार आहेत त्याच्यामध्ये नक्की. ह्याच्यानंतर जी रास आहे ते कर्क रास, संवेदनाक्षम रास. त्यांना जरा काही बोललात ना तुम्ही वेगळं की त्यांच्या डोळ्यात पटकन पाणी येणार. म्हणजे स्त्रियांची जास्त असेल की त्यांचं स्त्रिया म्हणजे कर्कराच्या स्त्रिया तर इतक्या भावनिक असतात की त्यांना कोणी जरा जरी काही बोललं तरी त्यांच्या डोळ्यातनं पाणी येणार. अतिशय संवेदनाशील रास आहे, तेवढीच हळवी पण आहे कारण इमोशनल रास आहे एकदम. आणि त्यांना जलतत्वाची रास आहे. त्यांना असं घाईघाई वगैरे काही आवडत नाही. त्यांना असं छान राहणं, एकदम नितळ राहणं की कोणाचं वाईट करणार नाहीत, आपल्याशी सगळ्यांना धरून ठेवणार. कौटुंबिक रास, फॅमिली मॅन किंवा फॅमिली वुमन ह्यांना ती रास एकदम सुटेबल आहे. तेवढे शृंगारिक पण असतात, फिरायची आवड असते. नंतर मेन म्हणजे सगळ्यात कर्कराईचा मोठा गुण म्हणजे पाककलेत निपुण असतात प्रचंड. त्यांना खाण्याची आवड पण असते, खाणं बनवून देण्याची पण आवड असते. पण तुम्ही एखादी कर्कराशी माझ्याकडे बाई आल्या होत्या, त्यांनी ऑलमोस्ट ठाणा आणि मुंबईमधल्या सगळ्या हॉटेल्स झालेत त्यांचे खाऊन. म्हणजे तुम्ही त्यांना सांगितलं की बँड्राला इथे हा पिझ्झा चांगला मिळतो, ते 2 दिवसात ते शोधून ते तिकडे जाऊन खाऊन येणार आणि मला फीडबॅक त्यांनी दिला की नाही तिथे खरंच तुम्ही सांगितलं म्हणे पिझ्झा चांगला. इतकं त्यांना पाकशास्त्र त्यांचा बिग पॉईंट. त्यांना खाणं पिणं प्रचंड आवडतं, तसंच प्रवासही भरपूर आवडतो. म्हणजे कर्क राशीला मी जसं सांगितलं की गुरु बदलला आहे, परत तो त्यांच्या राशीतच जाणार आहे. उच्चेचा गुरु म्हणजे आमच्या भाषेत त्याला उच्चेचा गुरु म्हणतात, जो कर्क राशीत जाणार आहे 1 जूनपासून. त्यामुळे त्यांना 1 जून नंतरच इन्व्हेस्टमेंट त्यांना गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेलं चालणार. कर्कनी गोल्डमध्ये करावी हे माझं सजेशन की त्यांना त्याचं म्हणजे कारण शृंगारिक रास आहे त्यामुळे त्यांना गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करणं केव्हाही आवडणार आहे. 1 जून नंतर जेव्हा हा गुरु पालट होईल, जेव्हा गुरु त्यांच्या राशीमध्ये जाईल तेव्हा त्यांनी 100% गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करा. मी असं सुचवेन त्यांना. पण आता एवढं खात असतील तर आरोग्याचं काय? नाही, आरोग्य तर ते मेन आहे. आरोग्य म्हणजे आता आरोग्यावर कंट्रोल ठेवणं हे पण 2026 त्यांना शिकवेल. कसं तुम्हाला सांगतो, तुम्हाला एनर्जीचं वर्ष आहे 2026. तुमच्याकडे सगळं आहे, पैसा आहे, सगळं आहे.
पण तुमच्याकडे एनर्जीच नाही आहे हे सगळं उपभोगायला, तर तुम्ही काय करणार? तर 2026 हे वर्ष कर्क राशीसाठी असं ठरणार आहे की त्यांच्यामध्ये ट्रान्सफॉर्म होणार, ट्रान्सफॉर्मेशन यू विल सी इन कर्क रास. कारण त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये जे काय मिळवायचं आहे ते त्यांना यावर्षी मिळणार आहे 2026ला. राहिला प्रश्न आरोग्याचा, पण त्यांनी त्यासाठी कोणती पावलं उचलावीत? त्यांनी त्याच्यासाठी देवीचं करावं. अच्छा. हां, की तुमची जी कुलस्वामिनी आहे किंवा तुम्हाला कुलस्वामिनी माहिती नसेल, अशी बरीच लोकं आहेत की ज्यांना कुलस्वामिनीच माहिती नाही, त्यांनी कोल्हापूरची अंबाबाई हिला कुलस्वामिनी म्हणावं. कारण रूप तेच आहे, नाव बदललं, जागा बदलली, एवढंच आहे फक्त. त्यामुळे कोल्हापूरची अंबाबाई तिचं तुम्ही करावं. वर्षातनं एकदा आपल्या कुलस्वामीला, तिला कुलस्वामी म्हणून तिच्याकडे जावं. देवीचं जेवढं येतं आहे व्रतवैकल्य, देवीचा एखादा ओम महालक्ष्मी भ्यो नमः हा छान मंत्र दर शुक्रवारी तुम्ही सकाळी उठून, म्हणजे साधारण त्याला 6-6:30 वाजता जेव्हा आपला सूर्योदय होतो त्यावेळेला तुम्ही म्हणालात तर तुम्हाला आरोग्याच्या दृष्टीने आणि लक्ष्मी प्राप्ती यासाठी पण तुम्हाला देवी नक्की मदत करते. कर्क राशीचा पुरुष किंवा कर्क राशीची स्त्री, ह्या दोघांमध्ये फारसा असा डिफरन्स नसतो. दोघांचंही नेचर सेम असतं. फक्त कर्क राशीची माणसं ना खूप घाई करतात, त्यांना पटापट पाहिजे असतं सगळं. ते थोडं त्यांनी 2026मध्ये कंट्रोल करायला हवं. त्यांना सगळं मिळणार आहे हा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवला तर त्यांना त्यांच्या 2026 हे अतिशय सक्सेसफुल इयर असं त्यांना दिसायला लागेल त्यांना. आणि पार्टनर कसा पाहिजे? कर्क राशीचा पार्टनर परत थोडासा कॉन्ट्राडिक्ट पाहिजे. तो परत तूळ राशीचा नसला पाहिजे, तो सिंहेचा असला पाहिजे. कारण सगळ्यांशीच मवाळ राहून नाही चालत. काही ठिकाणी तुम्हाला थोडंसं ॲग्रेसिव्हनेस हा लागतोच आपल्याला. त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही जी कर्क राशीची माणसं आहेत त्यांनी सिंह राशीच्या व्यक्तीशी विवाह करावा की जेणेकरून ते बॅलन्स होईल. काय ना, शेवटी संसार हा थोडा बॅलन्स व्हायलाच पाहिजे. सगळंच सारखं असलं तर नाही चालणार. त्यामुळे मी सुचवेन की सिंह राशीच्या व्यक्तींना कर्क राशी ही खूप चांगली आहे. अरे वा. आता सिंह राशीकडे येतो. अतिशय म्हणजे मला जी सिंह राशीची माणसं माहिती आहेत ती प्रचंड वेगळे, मोडेन पण वाकणार नाही हा बाणा. हां, त्यांना नाहीच आवडत. त्यांना स्ट्रेट फॉरवर्ड एकतर, ते पण मेष राशीसारखेच रवी स्वामी. आता वर्ष कुठलं एनर्जी, आपल्या एनर्जी कुठनं मिळते? सूर्याकडनं. त्यामुळे रवी स्वामी असल्यामुळे त्यांचा ॲप्रोच जगाकडे बघायचा खूप वेगळा असतो. अतिशय तापड असतात ती पण मोडेन पण वाकणार नाही. त्यांना ते एक वेळ मोडतील तिथे पण अजिबात वाकणार नाही कोणापुढे. तेवढे संवेदनाक्षम पण असतात. तेवढं त्यांचा शुक्र पण चांगला असेल तर त्यांना त्या शुक्राच्या रिलेटेड जेवढी कामं आहेत ती कामं करायला पण त्यांना आवडतं. पण माझ्या मते सिंह राशीवाल्यांनी सूर्यदेवाचं करावं. आणि त्यांच्या पत्रिकेत एक छोटासा प्रॉब्लेम असतो, ते म्हणजे त्यांच्या पत्रिकेमध्ये, म्हणजे माझ्याकडे ज्या सिंह राशीच्या पत्रिका आल्या त्याच्यामध्ये काही योग असे तयार झालेले असतात की जे त्यांना पुढे जाऊन देत नाहीत. आता 2026 हे जे एनर्जीचं जे वर्ष आहे त्याच्यामध्ये हा त्यांना दिसणार नाही आहे. कारण ते त्यांचंच वर्ष आहे, रवीचंच वर्ष आहे. म्हणजे यावर्षी त्यांना पुढे जायला काही प्रॉब्लेम नाही आहे. तर यावर्षी आपल्याला रवी म्हणजे सूर्याचं त्यांनी केलं, सूर्याय नमः, सूर्य उपासना ही सगळ्यात चांगली आहे त्यांच्यासाठी की जेणेकरून, आणि ना खूप एनर्जेटिक असतात ते. तुम्हाला फार असे दमलेत असे नाही दिसणार तुम्हाला. ते म्हणून सारखे वर्कहोलिक, थोडक्यात त्यांना सारखं काम करायला आवडतं. खूप काम करतात ती लोकं, त्यांना अजिबात दमणं आहे माहिती नाही. त्यांच्याकडे आरोग्याच्या दृष्टीने रोगप्रतिकारशक्ती, इम्युनिटी पॉवर बेस्ट असते. म्हणजे आज ताप आला आहे, थोडासा ताप आला का वाटलं एक क्रोसिन घेतली, तुम्हाला कळणार पण नाही दुसऱ्या दिवशी हा माणसाला ताप होता. ते लोळप पडणाऱ्यातली रास नाही आहे ती, आळशी नाही आहे. कारण शेवटी सिंह आहे ना, जंगलचा राजा आहे, शेवटी त्याला राजासारखंच वागलं पाहिजे. त्यामुळे तो असा लोळप पडला आहे, तापाने फणफणला नाही, तो क्रोसिन घेणार, पटापट औषधं घेणार आणि स्टार्ट इज वर्क. कारण खूप वर्कहॉलिक असतात ही माणसं आणि त्यांना आवडतं वर्कहॉलिक होणं. म्हणजे आपल्या म्हणजे तुम्ही बॉलिवूड विश्व बघा किंवा आपले मराठी ॲक्टर्समध्ये जे सिंह राशीच्या व्यक्ती आहेत त्या व्यक्ती इतक्या काम करतात, म्हणजे रिझल्ट काय मिळो न मिळो पण त्यांना स्वतःला काम करायला खूप आवडतं. म्हणजे माझ्याकडे असे अनेक डॉक्टर्स आहेत की जे सिंह ते, म्हणजे मी तुम्हाला उल्का नातू तुम्हाला माहिती असतील, डॉक्टर उल्का नातू, त्यांचे मिस्टर विवेक नातू ते गेले, एक्सपायर झाले, अजित नातू. तर त्यांची सिंहरास होते पण ते शेवटपर्यंत तो माणूस काम करत होता. म्हणजे मलाही कौतुक वाटायचं की अरे काय एवढं काम कर. पण त्यांना वर्क इज वर्शिप, त्यांचा तोच देव होता, त्यांना तेच आवडायचं की इतके वर्कहॉलिक असतात ही माणसं की त्यांना दुसरं काही दिसत नाही.
त्यामुळे सिंह राशीला 2026 हे वर्ष इतकं सुरेख जाणार आहे. त्यांच्या कामाला मिळणारं ॲप्रिसिएशन, काय नुसतं काम करून पण उपयोग नाही, समोरच्याने ॲप्रिशिएट पण केलं पाहिजे. त्यामुळे त्यांना ॲप्रिसिएशन पण यावर्षी मिळणार आहे. फक्त सिंह राशीने सिंह राशीच्या व्यक्तीशी लग्न करू नये. खूप वेगळं पिक्चर तयार होतं. सिंह राशीची भावनिक कोण असेल, तूळ किंवा मकर राशीचं केलं तरी चालेल, कारण ते पण वर्कहॉलिक असतात. पण सिंह आणि सिंहाशी लग्न करू नये, कारण त्याचा पुढे त्यांना त्याचा बॅड इम्पॅक्ट दिसायला लागतो. कोणता इम्पॅक्ट? बॅड इम्पॅक्ट म्हणजे एकच राशी असल्यामुळे दोघांच्या इच्छा एकच, दोघांच्या अपेक्षा एकच पार्टनरकडनं, की विच इज नॉट गुड, की कुठेतरी समतोल साधायचा आहे. त्यामुळे त्यांनी अशाच माणसाशी, अशाच राशीशी लग्न करावं की जी रास आपल्याला सांभाळून घ्यायला. माझं पॅशन जर का माझ्या होणाऱ्या पाटलाला नाही कळलं त्याचा इम्पॉर्टन्स, तर काय उपयोग नाही. त्यामुळे घराला घर पण येण्यासाठी 2 सिंह एकत्र नाही चालणार. मग कुठल्या राशीशी त्यांनी करावं? त्यांनी कुंभ राशीशी लग्न करावं, की जेणेकरून कुंभ रासना पण इथनं विचार करणार आहे आणि ती सगळ्यांचाच विचार करणार आहे. मी बेसिक सांगतो की ते त्या सिंह राशीच्या वाल्याचा पण विचार करेल, होणाऱ्या मुलांचा पण विचार करेल, इवन ती फॅमिलीचा विचार करते. त्यामुळे सिंह राशीने कुंभ राशीशी विवाह करावा, जेणेकरून त्यांचं पुढचं आयुष्य सुखकर होईल. सिंह राशीला डिसेंबर महिना पुढचा 2026 अतिशय चांगला जाणार आहे. कारण जो गुरु ट्रान्झिस्ट म्हणजे जो बदलणार आहे, जो कर्क राशीमध्ये येणार आहे, त्याचा इम्पॅक्ट सिंह राशीला डिसेंबर महिन्यात चांगला मिळणार आहे. मग तेव्हा त्यांनी कुठले निर्णय घेतले तर वास्तू रिलेटेड त्यांना काही निर्णय घ्यायचे असतील, की समजा त्यांना एखादी वास्तू बदलायची आहे किंवा नवीन वास्तू घ्यायची, तर त्यांनी नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत त्यांनी त्याचा निर्णय घ्यायला काहीच हरकत नाही. इन्व्हेस्टमेंट म्हणालात, त्यांनी सुद्धा म्युच्युअल फंड म्हणा, FD म्हणा, अशा याच्यामध्ये जिथे टेक्निकल पार्ट आहे, वस्तू सापेक्ष नको, आपल्याला गोल्ड नको, आपल्याला जिथे आपल्याला इन्व्हेस्टमेंट असं म्युच्युअल फंड वगैरे तिथे त्यांनी इन्व्हेस्टमेंट करावी जी लाँग टर्मसाठी असेल आणि त्याचा फायदा त्यांना नवीन वास्तूसाठी पण घेता येईल, की नवीन वास्तू घ्यायचे, पैसे उभे करायचे. एखादा डिसिजन त्यांना पैशाच्या रिलेटेड असेल तर त्यांनी तो डिसेंबरमध्ये घ्यावा असं मला वाटतं. कुठले धोके त्यांनी टाळावेत या सिंह राशीच्या लोकांनी? धोके टाळे म्हणजे पहिला स्वभाव. सगळेच आपल्यासारखे असतात असं नाही. त्याची प्रत्येकाची एक वेगळी आयडेंटिटी आहे. मी काम करतो 24 तास, मी वर्कहॉलिक आहे म्हणजे समोरचा 24 तास काम करेल असं नाही. पण एक्सपेक्टेशन हाय असतात दुसऱ्यांकडनं, की त्यांनी पण तसंच करावं. मोडेन पण वाकणार नाही, हा बाणा थोडा बाजूला ठेवला तर थोडासा त्यांचाच त्याच्यामध्ये फायदा आहे असं मला वाटतं. पुढच्या राशीकडे कन्या रास. कन्या राशीचा स्वामी बुध. आता बघा, मिथुन राशीचा स्वामी पण बुध आणि कन्या राशीचा पण स्वामी बुध. म्हणजे आपण म्हणतो मग आता बुध दोन्हीचा स्वामी आहे, मग दोघांचं पर्सनॅलिटी पण सेम पाहिजे, स्वभाव सेम नाही, तसं होत नाही. कन्या राशीना ही द्विस्वभावी रास पडते. म्हणजे त्यांच्याकडे कलात्मक पण दृष्टिकोन असतो आणि व्यावहारिक पण दृष्टिकोन असतो. म्हणजे बिझनेससाठी कन्या राशीसारखी ऋषी रास नाही. एखादा व्यवसाय करायचा आहे तर कन्या राशीला जर का सुरुवात करायची येणाऱ्या वर्षामध्ये, त्यांनी बिंदास जानेवारीमध्ये सुरू करावं. इतकं छान आहे, कारण त्यांच्याकडे ना 2 टाईपच्या त्यांच्याकडे ती कला आहे, बोलण्याची कला, भाषेची कला. त्यांचं भाषेवर प्रभुत्व असतं आणि त्यांना वेगवेगळ्या भाषा शिकायला पण आवडतात. कलात्मक दृष्टिकोन पण असतो आणि व्यावहारिक दृष्टिकोन पण असतो, जो कुठल्याही व्यवहाराला अतिशय उपयुक्त आहे. एक त्यांनी टाळायचं म्हणजे त्यांच्यामध्ये ना एक गोष्ट असते, म्हणजे विसराळू वृत्ती. प्रचंड विसराळू वृत्ती असते. ती त्यांनी जर का टाळली ना तर त्यांना त्यांच्या कार्यामध्ये नक्की यश येईल. म्हणजे माझ्याकडे इतकी लोक येतात ना, तर कन्या राशीवाले हमखास या पॉईंटला म्हणतात, तुम्ही सांगता ते बरोबर, आम्ही विसरतो, साध्या साध्या गोष्टी पण विसरतात. आणि दुसरं करायचं काय, त्यांनी खूप विचार करतात, खूप ओव्हर थिंकिंग विच इज इंजुरियस टू हेल्थ. वी नो इट, की ओव्हर थिंकिंग एवढं होतं आणि इमॅजिनेशन पॉवर एवढी असते, म्हणजे पुढच्या 20 वर्षाचा विचार ते आत्तापासून करतात. पण ॲक्शन घेतात का? ॲक्शन नाही घेत, त्यांना ते इमॅजिनेशनमध्ये जातात की असं होईल. ॲक्शन नाही. ॲक्शन नाही, कारण ॲक्शन घ्यायला तेवढा पिरियडच नसतो त्यांच्याकडे. पण फक्त इमॅजिन करतात की आपण असं केलं मग 5 वर्षांनी असं होईल. नाही, पहिलं तुम्ही ॲक्शन घ्या त्याच्यासाठी. पण ॲक्शन घ्यायला थोडे घाबरतात. तर मला 2026मध्ये येणाऱ्या वर्षात त्यांना एवढंच सांगायचं आहे की विसराळूपणा आणि ओव्हर थिंकिंग तुम्ही बंद करा. जे येतं आहे आयुष्यामध्ये, आणि ही ऑपॉर्च्युनिटी मी तर नॉट ओन्ली कन्या रास, मी 12 राशीने सांगतो की 2026 ही ग्रॅप करायची ऑपॉर्च्युनिटी प्रत्येक राशीतल्या माणसाने. कारण 2026 प्रत्येक राशीला काही ना काहीतरी देऊन जाणार आहे. ऑफकोर्स त्याच्यामध्ये
होरोस्कोप हा एक वेगळा पार्ट असतो, त्याच्यावर आपण पाहिजे नंतर बोलू. पण राशी जर का आपण विचारात घेतला तर कन्या राशीसाठी आरोग्य, पोटाचे विकार, यकृताचे विकार ह्यांनी खूप सांभाळायचं आहे. त्यांना व्यायाम करायचा आहे, योगा करायचा आहे, मेडिटेशन किंवा म्युझिक थेरपी इज बेस्ट फॉर देम. कारण त्यांना त्याची आवड असते, त्यांना निसर्गाची आवड असते, त्यांना गाण्याची आवड असते, त्यांना भाषेची आवड असते. तर कन्या राशीच्या व्यक्तींनी या गोष्टी करायला पाहिजे. अरे वा. सेकंडली इन्व्हेस्टमेंट, पैसा, आर्थिक किंवा लाईफ पार्टनर. आता लाईफ पार्टनर ह्यांच्यासाठी कुठली रास आहे माहिती? वृश्चिक. अतिशय सुंदर रास त्यांच्यासाठी. कन्यानी वृश्चिकशी करावं. कारण त्यांना बरोबर माहिती असतं वृश्चिक राशीला कन्याला काय पाहिजे आणि कन्याला माहिती असतं वृश्चिकडनं काय काढून घ्यायचं आहे. वृश्चिक राशीकडे प्रचंड मेहनती स्वभाव असतो, जो कन्या राशीकडे थोडा कमी असतो. कन्या राशीकडे आयडिया असतात, आपण काय करायचं पुढे, आपण एखादा बिझनेस करायचं कसं करायचं, काय करायचं. इम्प्लिमेंटेशन त्यांच्याकडनं अजिबात नाही, ते सगळं वृश्चिक राशी करणार. कारण बोलायची ताकद वृश्चिक राशीमध्ये जास्त आहे कन्या राशीपेक्षा. त्यामुळे कन्या राशीला मी सुचवीन की त्यांनी वृश्चिक राशीची आणि एक दुसरी रास मीन रास, विच इज गुड फॉर देम. की जलचर, दोन्ही जलचर सांगितलेलं आहेत तुम्हाला की दोन्ही राशी ह्या त्यांच्यासाठी खूप चांगल्या राशी आहेत. मला असं वाटतं इन्व्हेस्टमेंट हा जो काही प्रकार आहे, कन्या राशींनी माणसांमध्ये इन्व्हेस्टमेंट करावी रादर पैशाची इन्व्हेस्टमेंट करण्यापेक्षा. कारण माणसं जोडणं हा जो काही प्रकार आहे ना, हा तुम्हाला कुठल्या शाळेत शिकवत नाहीत. आणि ते कन्याला येत नाही. कन्याला येत नाही, थोडा प्रॉब्लेम असतो त्यांना. कारण त्यांचं वेगळ्या माइंडमध्ये असतात. म्हणजे आता माझ्याकडे समजा एखादी व्यक्ती आली ती कन्या राशीची, तेवढ्यापुरतीच येते, त्यांना ते कनेक्टच होत नाही त्या माणसाशी. ते मग तुम्हाला जर का पुढे बिझनेस करायचा आहे, तुम्हाला व्यवहार करायचा आहे, तुम्हाला ही गोष्ट आलीच पाहिजे की तुम्ही माणसं जोडा, तुमची इन्व्हेस्टमेंट माणसामध्ये. या राशीच्या लोकांना कधी काही कमी पडत नाही. आर्थिक स्थैर्य अतिशय व्यवस्थित असतं. यांना सगळं लक्झरियस लागतं. म्हणजे तुम्हाला कन्या राशीचा माणूस असा कुठेतरी हॉटेलमध्ये बसला असं दिसणार नाही. तो आधी बघणार ते हॉटेल कसं आहे, मग त्याचं हे कसं आहे, रेप्युटेशन कसं. म्हणजे तुम्हाला सांगू, आतमधली डिश कशी आहे त्याचं देणं घेणं नाही आहे, बाहेरचा ॲम्बियन्स पाहिजे. तो ॲम्बियन्सवर आतमध्ये जाणार, मग ते डिश चालेल. पहिला ॲम्बियन्स लागतो. घर पण त्यांचं ना, तुम्ही कुठनं काय काय ते घेऊन येणार, ते घर सजवणारा छान प्रमाणे. असे कन्या राशी लोक असतात, मनमिळावू असतात. पण जोपर्यंत तुमचं ट्युनिंग जमत नाही ना, तोपर्यंत काय नाही. पण एकदा का ट्युनिंग जमलं, विश्वास एकदा झाला ना, की ते मरेस्तोवर पाळणार, कधीच धोका देणार नाही ती व्यक्ती. अशी कन्या रास आहे. अतिशय चांगली रास, बौद्धिकतेचा आणि शृंगारिक असा चांगला एक क्लब झालेले आहे या राशीमध्ये. त्यांनी याचा ॲडव्हान्टेज घ्यावा 2026मध्ये. यांचा पार्टनर तुम्हाला मी सांगितलं वृश्चिक किंवा मीन राशीचा पार्टनर असावा, जेणेकरून त्यांना जे काही पाहिजे. आणि हे खूप इंट्रोवर्ट असतात, बोलत नाहीत जास्त, त्यामुळे त्यांची एक्सप्रेशन बाहेर पडायला पाहिजेत. 2026मध्ये त्यांना हे करायचं आहे की मला काय म्हणायचं आहे हे जर का तुम्ही सांगितलं नाही तर समोरच्याला नाही कळणार. तर ह्या गोष्टी त्यांना 2026मध्ये करायच्या, जेणेकरून त्यांना त्याच्यामध्ये फायदा होईल. म्हणून त्यांना लोकांशी कनेक्ट करणं जरुरी आहे. शेअरिंग करणं, बोलणं हे ते त्यांना नाही जमत. मग ते साठवून ठेवतात. ते साठवून ठेवतात, मग कधीतरी ब्लास्ट होतो. मग काही वेळेला असं होतं की ती वेळ निघून जाते. जानेवारीमध्ये माझ्याशी कोणतरी कन्या राशीचा बोलले आणि डायरेक्ट नोव्हेंबरला फोन केला, कनेक्टच नाही ना. त्यामुळे त्यांना कनेक्ट करणं, त्यांनी शेअरिंग करणं हे अतिशय महत्त्वाचं. इंट्रोवर्ट स्वभाव आणि स्वभावाला औषध नाही. पण त्यांनी यावर्षी हा प्रयत्न नक्की करावा. कन्या राशीच्या व्यक्तींनी परत गणपतीचं करावं. विचारणारचं ते कुठली उपासना करायची. गणपतीसारखे दैवत नाही त्यांना. मग तुम्ही गणपतीचं जे तुम्हाला तर ओम गंग गणपतये नमः, अथर्वशीर्ष म्हणा, गणेशा करा, संकटमोचन स्तोत्र म्हणा. गणपतीचे अनेक आहेत, इष्टदेवता आहे परत. आणि कन्या राशीला बुद्धस्वामी आहे. बुद्धीची प्रचंड गरज असते बुद्धी, पण ती वाढवण्यासाठी, चांगल्या कामाला वाढवण्यासाठी त्यांना गणपतीशिवाय पर्याय नाही. म्हणजे मी तर सांगेन, ज्यांचे ऑफिसेस आहेत स्वतःचे, त्यांनी स्वतः त्यांच्या ऑफिसमध्ये एक गणपतीची मूर्ती ठेवावी. त्याच्यावरती रोज थोडे तरी उपचार करावेत की जेणेकरून त्यांचा अख्खा दिवस. मी तुम्हाला सांगू ना मॅडम, काय होतं की हे जे आहे ना सगळं ॲस्ट्रॉलॉजी म्हणा काय म्हणा, हे ना हे टू एनरिच युअर पॉझिटिव्हिटी, ह्याच्यापेक्षा काही नाही आहे. 2026 हा एनर्जीचाच वर्ष असल्यामुळे तुमची एनर्जी लेवल या वर्षात नक्की वाढणार आहे. हे मी सगळ्या राशींना सांगेन. बरोबर आहे. तर कन्या राशीनंतर आपण पुढची रास घेऊया. कन्यानंतर येते तुळ रास. तुळ शृंगारिक, शुक्रस्वामी, पण तेवढे संवेदनाक्षम, अतिशय संवेदनाक्षम, एकदम सेन्सिटिव्ह.
म्हणजे त्यांना टचिंग असतं ते एकदम. पण थोडं म्हणजे तुम्ही स्त्री किंवा पुरुष बघितलात ना, तर स्त्रीमध्ये ना एखादा तूळ राशी जर का स्त्री असेल तर त्याच्यामुळे थोडासा पुरुषीपणा जाणवतो आपल्याला. म्हणजे ॲग्रेसिव्हनेस आपण म्हणूया की तो ॲग्रेसिव्हनेस येतो तूळ राशीमध्ये, पण तेवढंच ते कलात्मक पण असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल त्यांना समजा डान्समध्ये इंटरेस्ट आहे तर अप टू एंडपर्यंत ते व्यवस्थित शिक्षण घेऊन त्याच्यामध्ये ते पुढे प्रोग्रेस करणार, अशी ही तूळ रास आहे. तूळ रास म्हणजे ना कायम तोलते माणसांना, आपल्या स्वभावाला आणि आपल्या पार्टनरच्या स्वभावाला. म्हणून या राशीच्या लोकांनी वृषभ राशीशी लग्न करू नये असं मी सांगेन. जज करते लोकांना. येस, ही रास लोकांना जज करते प्रत्येक वेळेला आणि मग प्रचंड भावनिक होतात आणि मग त्यांना हर्ट होतं. मग ते टाळण्यासाठी त्यांनी वृषभ रास, प्रतिशृंगारी रास आहे, त्यांच्यासाठी सिंह रास इज गुड ऑप्शन. त्यांनी सिंह राशी विवाह करावा की जेणेकरून परत तेच आपल्याला बॅलन्स करायचं आहे. तूळ राशीचा स्वामी शुक्र असल्यामुळे त्यांनी आपल्याला जी काही कला आहे, काही कारणामुळे ती कला जोपासली गेली ना, ती यावर्षी त्यांनी जोपासावी. अच्छा. त्यांनी परत नव्याने सुरुवात करावी, जेणेकरून त्यांच्या ज्या काय आपण आता नवीन नवीन नावं आले मॅनिफेस्टेशन हे ते ह्या सगळ्यातनं बाहेर येऊन त्यांना 2026 खूप छान जाणार आहे असं मला वाटतं. आरोग्याच्या दृष्टीने तूळ राशीची प्रतिकारशक्ती चांगली असते. त्यांनी फक्त पाय, पोटऱ्या ह्याची काळजी घ्यावी. खूप चालणं, खूप श्रम, काय ना जेवढं तुम्ही व्यायाम करता तेवढं तुम्हाला आरामाची पण गरज आहे. आणि इट इज अ सायन्स, ज्याच्यात काय दुमतच नाही आहे. नुसतंच व्यायाम करून काही होत नाही किंवा नुसतंच चालून काय, तेवढं तुम्हाला आरामाची पण गरज असते. आणि ही 2026 आरोग्याच्या दृष्टीने पण त्यांना चांगलं जाणार आहे. शिव उपासना त्यांच्यासाठी खूप चांगलं. शंकराची उपासना म्हणजेच आपल्या कुलदेवतेची, कारण कोणाचाही कुलस्वामी हा श्वरच असतो. किंवा नुसतं ओम नमः शिवाय म्हटलं तरी चालेल. भरपूर झालं. ओम नमः शिवाय तुम्ही 11 वेळा म्हणा, जमलं तर शंकराच्या देवळात जा, बेलाचं पान ठेवा. तूळ रास आपले जे मोठे सेलिब्रिटी आहेत हिंदीमधले, महानायक अमिताभ बच्चन यांचीही रास आहे. खूप प्रॉब्लेम होते त्यांना, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की 10 वर्ष त्यांना खूप प्रॉब्लेम झाले होते. पण त्यातनं पण ते बाहेर आले की ही रासच तशी आहे की तुम्ही जर का मनापासनं महादेवाचं केलं, आपल्या कुलदेवतेचं केलं, तर तुम्हाला कुठे ना कुठेतरी त्याचा रिझल्ट मिळायला लागतो. आणि आपण आता अमिताभ बच्चन या वयात सुद्धा किती एनर्जेटिक आहेत आणि काय करतात हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे तूळ राशीच्या माणसांनी हेच करायचं आहे की कुठेही डाऊनफॉल आला तरी न घाबरता देवाचं करून. आणि तुम्हाला खरं सांगू, हे सगळं ना श्रद्धा आणि विश्वास या 2 गोष्टींवर चालतं. जिथे श्रद्धा संपते तिथे अंधश्रद्धा सुरू होते, जिथे विश्वास संपतो तिथे अविश्वास चालू होतो. का, कशाला, कधी, कोणी, ही कची 12 खडी आली तर काहीच करायचं नाही. जे 100% नास्तिक परवडतो काय काय वेळेला, कारण त्याच्या नास्तिकतेमध्ये एक आस्तिकता असते. हा तो 100% नास्तिकच असतो. म्हणजे त्याचा कर्मावर विश्वास असतो. कर्मावरती विश्वास असतो. कार्य करतो, कार्य करत राहतो. म्हणजे इतका नास्तिक की स्वतः देवाला तरी तो म्हणाला हा देव नाही आहे, कारण तो कर्मयोगी आहे. मला असं वाटतं ही जी काही उदाहरणं आहेत, तर अमिताभ बच्चनचं आपण उदाहरण घेतलं की अतिशय मेहनत, एका वरच्या लेवलला जाऊन एकदम डाऊनफॉल आणि परत वरती येणं हे खूप कठीण आहे. पण त्या माणसाने ते करून दाखवलं. आता त्याची पत्रिका मी पण स्टडी केली तेव्हा मला असं जाणवलं त्याच्यामध्ये की त्याची कर्म, तुम्ही जो शब्द वापरला, कर्म पण चांगली होती, संस्कार पण चांगले होते आणि त्याचा या सगळ्या गोष्टींवरती विश्वास होता. आणि त्याला माहिती होतं ह्यातनंच आपल्याला काहीतरी मार्ग मिळेल. आणि आज आपल्यासमोर ते पिक्चर क्लिअर आहे की आज ते कुठल्या लेवलला आहेत ते. म्हणजे तूळ रास खूप चांगला आहे 2026साठी. आरोग्यासाठी पण चांगला आहे. आर्थिक तर उत्तमच असतं त्यांचं. आर्थिक तुम्हाला कन्या आणि तूळ कधीच प्रॉब्लेम येणार नाही. अच्छा. हा, की त्यांना जेव्हा जेव्हा गरज लागते पैशाची म्हणा, तेव्हा तेव्हा त्यांच्या मागे असं कोणतरी उभं राहतं की अनपेक्षितपणे, की ज्याची त्यांना कल्पना पण नसते, पण तेवढ्या वेळची त्यांची गरज पूर्ण होऊन जाते. इन्व्हेस्टमेंट खूप विचाराने इन्व्हेस्टमेंट करतात, पण त्याच्यामध्ये पण डबल माइंड असतात. सोन्यामध्ये करू, चांदीमध्ये करू का म्युच्युअल फंडमध्ये करू, पण इन्व्हेस्टमेंट करतात कारण पैशाची कमी नसते. मला एक प्रश्न विचारायचा इथे की राशीप्रमाणे कुठल्या मेटलमध्ये करायची ते ठरतं का? हां, म्हणून तर तुम्हाला सांगितलं सोनं, चांदी, प्लॅट. अगदी. पण त्यासाठी पूर्ण होरोस्कोप बघायला लागतं, पूर्ण पत्रिका बघायला लागते. की आता तुमची फॉर एक्झाम्पल तुमची समजा सिंह रास आहे, तर नुसतं सिंह राशीवर नाही, बाकीचं तुम्हाला कुठलं मेटल सूट होईल, नॉट ओन्ली इन इन्व्हेस्टमेंट पण तुम्हाला घालायला अंगावर घालायला. आता किती वेळा आपण बघतो की नाही मला गोल्ड लाभत नाही असं माणसं म्हणतात. त्याच्यामागचं कारण तेच असतं की काहीतरी असतं पत्रिकेमध्ये की जेणेकरून ते मेटल आपल्याला लाभत नाही. त्यामुळे तूळ राशीच्या लोकांनी ही काळजी घ्यायला पाहिजे. पुढची रास वृश्चिक. 2026 मध्ये 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 20
कायम असमाधानी, कायम त्यांना म्हणजे परत वर्कहोलिक. पण ना त्यांच्याकडे एक वाईट म्हणण्यापेक्षा आपण त्याला वेगळं नाव देऊया की सारखं काहीतरी लपवण्याकडे कल असतो. सगळ्याच गोष्टी शेअर नाही करत ते. प्रचंड विलपॉवर या व्यक्तींकडे असते, सॉलिड विलपॉवर. आपण हे करू शकतो हे त्यांना माहिती असतं. त्यासाठी जीवाचं रान करतील, वाटेल ते करतील. कारण काय, परत स्वामी मंगळ आहे. 2026 हे जे वर्ष आहे हे त्यांनाही लाभदायक जाणार आहे जसं मेषेला जाणार आहे. कारण दोघांचाही स्वामी कोण आहे, मंगळ. वृश्चिक रास ना ही पण सगळ्यांना बरोबर घेऊन जाते आणि त्यांना सगळ्यांची मदत लागते. स्वभावाचा फरक सांगू तुम्हाला कुठे आहे, टीका करतात सतत. दुसऱ्याला टोचून बोलणे हा शब्द योग्य आहे. म्हणजे तुम्ही एखादी चूक एखाद्या व्यक्तीने केली तर त्यावेळेला बोलणार नाही. 1 महिन्यानी 2 महिन्यांनी दाखवा, तू ते बोलला होतंस मला. वृश्चिक तो माणूस ते विसरून पण जातो, पण ह्याच्या लक्षात असतं कारण तो वृश्चिक राशीचा आहे. धरून एकदम. आणि अपमान, इगोइस्टिक असतं, प्रचंड स्वाभिमानी असतात. मी जे करतोय तेच बरोबर. 2026 लोकांचं ऐका, थोडा सॉफ्टनेस बोलण्यामध्ये. या सगळ्या गोष्टी वृश्चिक राशीच्या लोकांनी कन्सिडर करून हे वर्ष आपलंच आहे असं समजून वागलं तर त्यांना आर्थिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या आणि आरोग्यदायी जाईल. वृश्चिक राशीला सिंह तर चालणारच नाही ना, सिंह नाही, कारण परत तेच झालं, परत भांडणं. पण वृश्चिक रास तेवढी शृंगारिक पण असते बरं का. त्यांना शुक्र चांगला असतो, त्यांना शृंगाराची व्याख्या वेगळी असते. त्यामुळे त्यांना वृषभ पाहिजे किंवा तूळ पाहिजे. शृंगाराची व्याख्या म्हणजे बायकोला घेऊन गेला कुठेतरी माथेरानला, मग तिथे साधंसुद्धा नाही, चांगलं 5 स्टार हॉटेल, एकदम असे ॲम्बियन्स पाहिजे सगळा, एकदम छान त्यांना छान चोकीची प्रचंड आवड. पण त्यात पार्टनर पण तसंच पाहिजे त्यासाठी पण. मग ती लेडीजला जेंट्स असू दे, जेंट्सला लेडीज असू दे, कारण त्याशिवाय त्यांना ते. आणि जोपर्यंत समोरच्या पार्टनरवर स्माईल बघत नाही तोपर्यंत ती व्यक्ती सतत प्रयत्न करत असते आपल्या पार्टनरला कसं खुश ठेवायचं ते. त्यामुळे वृश्चिक राशीसाठी वृषभ किंवा तूळ राशी अत्यंत शोभणारी रास आहे ॲज अ पार्टनर म्हणून, लाईफ पार्टनर. आरोग्य यांच्याकडे पण रोगप्रतिकारशक्ती खूप चांगली असते. पोटाचे विकार, धडधडणं, ब्लड प्रेशर, हा प्रकार. कारण सतत काम हायपर होतात, सतत हायपर होतात. हे नंतर ते नंतर हे नंतर म्हणजे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष. या लोकांनी या वर्षामध्ये एवढं मात्र करायचं आहे, मेडिटेशन. मानसिक स्वास्थ्य मिळालं की हा माणसांचं शारीरिक स्वास्थ्य पण सुधारणार. त्यासाठी त्यांनी गणेश उपासना, मंगळ, परत गणपतीचं जे काही येतं आहे ते सगळं गणपतीचं करावं, जेणेकरून त्यांना येणारं वर्ष 2026 हे अतिशय लाभदायक जाईल. आणि जो गुरुपालट होणार आहे त्याचाही लाभ त्यांना पुढच्या वर्षात होणार आहे. वृश्चिक राशीच्या लोकांनी कोणाला परदेशात जायचं आहे, परदेशागमन योग असतो पत्रिकेमध्ये, त्यांनी जरूर या गोष्टीचा विचार करावा की आपण साधारण मार्च ते सप्टेंबरपर्यंत तुमचा हा जो काही कालावधी आहे, या कालावधीमध्ये त्यांना परदेशात जाण्याचे चान्सेस खूप आहेत. तर ते प्रयत्न करत असतील तर त्यांनी प्रयत्न चालू ठेवावे, त्याप्रमाणे त्यांना त्याचा रिझल्ट मिळेल. ह्याच्यामध्ये होतं काय, आपण नुसता राशी हा विचार न करता नक्षत्र हा एक प्रकार असतो. जे 27 नक्षत्र आहेत ते प्रत्येक राशीत डिवाईड केलेले आहेत आणि त्या नक्षत्रांना पण स्वामी आहे. तर काही राशींमध्ये हे नक्षत्र स्वामी असतात ना, ते थोडं मागे पुढे करायचा प्रयत्न करतात. फॉर एक्झाम्पल मी वृश्चिक राशीचंच म्हणतो, अनुराधा नक्षत्र असेल तर स्वामी शनी आहे. आता शनी काय आहे, शनी हा पृथ्वीभोवती खूप स्लो फिरतो, म्हणून त्याला मंद वासरे म्हणतात. मंद म्हणजे स्लो, वासरे म्हणजे वार, म्हणून शनिवार. त्यामुळे तो पत्रिकेमध्ये ज्या स्थानात पडला आहे रिझल्ट पण स्लो देतो. पण तेवढे पेशन्स वृश्चिक राशीने ठेवावेत की जेणेकरून आपल्याला मिळणार आहे ही भावना त्यांनी ठेवायचीच आहे. आणि गणेशाचं करायचं आहे त्यांना की अतिशय सुरेख हे वर्ष त्यांना जाईल. म्हणजे श्रद्धा आणि सबुरी. सबुरी हा सगळ्यात मोठी की आहे वृश्चिक राशीसाठी, की त्यांनी सबुरी सोडली ना तर त्यांना हातचं सोडून पलटायच्या मागेल असं त्यांना काहीतरी होईल. क्रिएटिव्ह माइंड असतो, काही ना काहीतरी नवीन सतत करायची त्यांची इच्छा असते. त्यामुळे ती चालना जोपर्यंत त्यांच्याकडे आहे, ती एनर्जी त्यांच्याकडे ती मिळायला पाहिजे विथ द हेल्प ऑफ स्पिरिच्युअलिटी. कारण स्पिरिच्युअलिटी इज अ पार्ट ऑफ ॲस्ट्रॉलॉजी. कधीही लक्षात ठेवा, ॲस्ट्रॉलॉजी नुसती येत नाही, त्याच्याबरोबर स्पिरिच्युअल पण येतच. पण आता एक प्रश्न माझ्या मनात आला, मग आपण जेव्हा आध्यात्मिकतेकडे वळतो किंवा एखादे गुरु भेटले तर आपल्या कुंडलीतले योग बदलतात का? बेसिकली काय होतं, जेव्हा एखादं मूल जन्माला येतं तेव्हा पंचअंग म्हणजे 5 अंगाने विचार केला जातो. तिथी, कर्ण, नक्षत्र, वार आणि योग
यांनी काय बनतं पंचांग. एक मूल जन्माला आलो, आम्हाला फोन येतो की आम्हाला पत्रिका बघायची आहे, पत्रिका काढा मुलाची. जेव्हा आम्ही पत्रिका तयार करतो, ती जी प्लॅनेटरी पोझिशन असते त्या वेळेला त्या मुलाची, तीच प्लॅनेटरी पोझिशन तो जेव्हा जातो त्याच्याबरोबरच जाते. त्यामुळे गुरु हा आपल्याला सपोर्टिंग आहे. आपल्या कुंडलीमध्ये काही बलहीन ग्रह असतात. गुरु हा पापग्रह नाही आहे, हा नेहमी रिझल्ट चांगलेच देतो तुम्हाला. त्यामुळे गुरु काय करतो माहिती आहे, गुरु जो तुमचा बलवान ग्रह आहे ना त्याला आणखीन बलवान करतो विथ द हेल्प ऑफ स्पिरिच्युअलिटी. तुम्हाला तो गुरुचे मंत्र देतो. तो पत्रिका नाही बदलत, पत्रिका ही तुमच्याबरोबरच जाणार आहे. फॉर एक्झाम्पल, आपण आता तुळ राशीचं म्हणत होतो, 130 कोटी लोकसंख्या आहे भारताची, 130 ते 140. 2% जरी तुळ राशीची माणसं बघितली आपण तर प्रत्येक, आणि सेम टाईम जरी तुम्ही घेतलात तरी प्रत्येकाची कुंडली बदलते. कारण काही वेळेला शेवटी हे सायकल आहे, काही वेळेला प्लॅनेटरी पोझिशन बदलते सेकंदाने, अक्षरशः सेकंदाने. म्हणजे तुमचा जन्म आणि माझा जन्म सेम डेटला सेम टाईमला झाला तरी काही वेळेला तुमचं ग्रहमान पत्रिकेतलं आणि माझं थोडंफार 19 होण्याची शक्यता असते. म्हणजे गुरु काय करतो, गुरु पत्रिकेतले ग्रहमान नाही बदलत. गुरु तुम्हाला सपोर्ट करतो की तुमचं जो बलहीन आहे त्याला दाबून त्याला एनरिच करणं, हे गुरुचं काम असतं. त्यामुळे आता तुम्ही गुरु बोललात त्यामुळे मी लगेच पुढच्या राशीचं देतो. त्याचा स्वामीच गुरु आहे, ती म्हणजे धनुरास. अतिशय ती पण शांत सोबर रास कुठली असेल तर धनुरास. एकदम कूल असतात ती माणसं. त्यांना माहिती असतं लाईफमध्ये काय करायचं आहे आपल्याला. कुठे घाई नाही, गडबड नाही. त्यांना फक्त प्रॉब्लेम असतो आरोग्याचा. आरोग्याच्या दृष्टीने त्यांना खूप काळजी घ्यायची 2026मध्ये. गुरुस्वामी असला तरी गुरु काय करणार आहे, ह्यातनं त्यांना मार्ग दाखवणार आहे. राशीस्वामीच गुरु असल्यामुळे त्यांना मार्ग दाखवणारे वेगवेगळ्या डॉक्टर, औषधं यासाठी मार्ग दाखवणार आहे. पण त्यासाठी त्यांनी आत्तापासूनच आपल्या आरोग्याची काळजी घेतली तर त्यांना ती जी इंटेन्सिटी आहे 2026ची त्या वर्षभरामध्ये त्यांना ती इंटेन्सिटी कमी होण्यात मदत होईल. गुरुस्वामी आहे, ऑब्व्हियसली कुठल्या तरी गुरुचं करायचंच आहे त्यांना. कुठेही वाहवत न जाता आपण जे कार्य करतो आहे त्या कार्यामध्ये 100% देणं हे धनुराशीने शिकावं 2026मध्ये, तरच त्यांना त्याच्यामध्ये फायदा मिळणार आहे. धनुराशीच्या व्यक्तींना परत पैशाला कधी कमी नसतं. नावच धनु, पण खूप विचार करून त्यांनी इन्व्हेस्टमेंट करावी आणि धनुराशीच्या व्यक्तींनी मेष राशीशी विवाह करावा असं मी सांगेन. कारण धनुराशीकडे सगळं असतं पण एक लिडरशिप, पुढाकार घेणं हा प्रकार थोडा मिसिंग असतो. ते मेषरास करू शकतो कारण त्याच्याकडे लिडरशिप आहे, तो मंगळ आहे. आणि धनु आणि मंगळ यांचं खूप छान जमतं. म्हणजे माझा आजवरचा अनुभव असा आहे की धनु आणि मंगळ यांचं खूप छान. मगाशी मी सांगायला विसरून गेलो, वृश्चिक राशीमध्ये आपले आत्ताचे जे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदीजी, त्यांची रास वृश्चिक आहे. त्यांची लिडरशिप आपण 2014पासून बघत आलेलो आहोत आणि त्यांचा कामाचा झपाटा. म्हणजे मी तुम्हाला सांगतो ना की राशींवरनं व्यक्ती बघण्यापेक्षा मी व्यक्तींवरनं रास ओळखतो. हा माझा USP आहे असं मी तुम्हाला थोडक्यात सांगेन. की मला त्या व्यक्तीशी मी 10 मिनटं बोललो की मला थोडीसा आयडिया येते की ही व्यक्ती कुठल्या राशीची असेल आणि त्याच्यामध्ये मी 80% असतो. आपण आता नरेंद्र मोदींचं आपण बघितलं की इतका छान प्रवास आहे त्यांचा या वयामध्ये सुद्धा. ते अतिशय एनर्जेटिकली काम करतात आणि विजनरी, त्यांचं विजन खूप आहे. त्यामुळे मगाशी ते तुम्हाला सांगायचं राहून गेलं की अतिशय चांगला लीडर आपल्याला लाभलेला आहे वृश्चिक राशीचा आणि नरेंद्र मोदीजी. परत धनुराशीकडे येतो की या राशीच्या लोकांनी काय करावं की आपली तब्येत ही आपल्या हातात असते. प्रत्येक वेळेला डॉक्टरकडे जायचं नाही. आपणच आपण डॉक्टर व्हायचं, आपणच आपल्या तब्येतीची काळजी घ्यायची जेणेकरून त्यांना पुढे आयुष्यामध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही. 2026 1 जूनपासून गुरु बदलतो आहे. ही दुसरी रास गुरुची देणारच काही ना काहीतरी. पैसा, विजडम, प्रॉस्पेरिटी हे सगळं त्यांना मिळणार आहे. फक्त आरोग्याची काळजी घ्यायची त्यांना. इन्व्हेस्टमेंट म्हणाल, धनुराशीने ₹5 इन्व्हेस्ट केले तरी त्यांना 2 वर्षांनी त्याचे ₹50 मिळणार आहेत. कन्सल्टंट म्हणून ह्यांचा बिझनेस खूप चांगला चालू शकतो. ते व्यवस्थित कन्सल्टंट म्हणून कुठेही काम करू शकतात. इतकं छान, कारण त्यांचं पर्सनॅलिटी किंवा त्यांच्या बोलण्याची पद्धत ही खूप इम्प्रेसिव्ह असते. खूप शांत असतात, बोलायला पण एकदम चांगले असतात आणि मेन दुसऱ्याचा विश्वास संपादन करायची वृत्ती असते त्यांच्याकडे.
की हा धनुराशीचा माणूस आपण बघितला म्हणणे आपण याच्यावर विश्वास ठेवूया की हा खूप छान चांगली पर्सनॅलिटी आहे आणि कुठेतरी विश्वास संपादन झाला की आपल्याला हा मदत करू शकेल. त्यामुळे तुम्ही म्हणाला त्यांना आरोग्याच्या तक्रारी होणार. Yes, yes. मग त्यांनी आहारामध्ये काही बदल करावा का? आहार म्हणण्यापेक्षा मी असं आहारात तर बदल करावाच. मी असं म्हणेन थोडं व्यायामाकडे पण लक्ष द्यावं. म्हणजे तुम्ही योगा करा, तुम्ही चालायला जा, की जेणेकरून कुठला आजार होणार नाही त्यांना. कारण त्यांना पण ब्लड प्रेशरचा त्रास होऊ शकतो, पोटाचे विकार होऊ शकतात. परत त्यांचं पण कन्या राशीसारखं ओव्हर थिंकिंग. मग असं झालं तर मानसिक असं झालं तर नाही, असं झालं तर हा विचार करायचाच नाही आहे, असं होणारच नाही. आणि निगेटिव्ह थॉट अजिबात आणायचं नाहीत. त्यामुळे त्यांनी गुरुदेव दत्तांचं करायचं, कारण गुरु आहेत. त्यांना जे काही गुरुचं येतं मंत्र तंत्र ते त्यांनी करावं की जेणेकरून त्यांचं लाईफ सेटल होईल एका लेवलला. धनुनंतर पुढची रास आहे ते मकर रास. प्रचंड मेहनती रास. फोकस काय करायचं माहिती आहे आयुष्यामध्ये. थोडंसं कौटुंबिक गोष्टीकडे कल कमी असतो यांचा. हे फक्त वर्कहॉलिक, त्यांना दुसरं काही दिसत नाही. रसिकता फार कमी आढळते. त्या रसिकतेमध्ये ना टेक्निकल पॉईंट जास्त शोधतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल काहीतरी एक इव्हेंट करायचा आहे तर त्यांना त्या इव्हेंटमध्ये कसा इव्हेंट होईल टेक्निकली हे त्यांना जास्त माहिती असतं. त्याच्यात त्यांना जास्त इंटरेस्ट असतो. ते त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होणार या दृष्टीने टेक्निकली. ते स्टेजवर नाही उभे राहणार, ते तुम्हाला अशी मदत करणार. पैसा चांगला असतो, व्यवस्थित असतो, प्रचंड मेहनती, खूप मेहनत करतात, मेहनतीचं फळ पण मिळतं त्यांना. क्रिएटिव्ह पण असतात, खूप क्रिएटिव्ह असतात, त्यांना खूप काय 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 विचार येत असतात. पण परत वर्कहॉलिक, त्यामुळे थोडं कुटुंबाकडे लक्ष, थोडंसं त्यांचे पॅशनच वेगळे असते. त्यामुळे या राशींना मी सांगेन की 2026 थोडं कुटुंबाकडे पण लक्ष द्या आणि स्वतःच्या हेल्थकडे. हेल्थचे पण त्यांना खूप इश्यू असतात आणि ना साधारण एक 40-50 वयानंतर हे हेल्थ इश्यू दिसायला लागतात. पण त्यांच्याकडे एक प्रॉब्लेम असतो, म्हणजे अंगावर काढणे हा जो काही प्रकार असतो, लक्ष नाही द्यायचं, कामच करत राहायचं. असं करायचं नाही त्यांनी, की फार वेगळं पिक्चर मग तयार होतं. सगळं मिळतं आहे पण आरोग्य नाही आहे आपल्याकडे. आणि एनर्जीचं इयर आहे 2, त्यांनी ते ऑपॉर्च्युनिटी ग्रॅबच करायचे. त्यांना अतिशय खूप चांगलं वर्ष जाणार आहे 2026. खूप चांगलं वर्ष जाणार आहे, पण त्याचे ऑपॉर्च्युनिटी ते त्यांनी ग्रॅब केली पाहिजे सगळ्या दृष्टीने. फक्त फॅमिलीकडे थोडंसं लक्ष देणं त्यांना अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे आपले मुलं काय करतात, काही वेळेला फोकस हलतो की फक्त बिझनेस करायचा आहे, बायको बघते ना, आपण नाही बघायचं. त्यामुळे मकर राशीने कुंभ राशीचे विवाह करू नये. मकर राशीने वृषभ राशीचे विवाह करा. कारण काय, दोघं क्रिएटिव्ह माइंड आहेत, पण हा टेक्निकली जाणार आहे वृषभ रास सांभाळून. हे सगळं म्हणजे इतकं छान आहे वृषभ रास या सगळ्यांमध्ये. म्हणजे माझी सगळ्यात आवडती रास वृषभ रास आहे, की मला आवडते ती रास की छान ते सगळं दोन्ही बॅलन्स करतात. माणसं पण बॅलन्स करतात, आर्थिक पण बॅलन्स करतात, सगळंच बॅलन्स करतात. आणि मला वाटतं की मकर राशीच्या व्यक्तींनी फक्त वर्कहॉलिक न राहता थोडं कुटुंबाकडे लक्ष द्यायचं, की जेणेकरून त्यांना त्याचा पुढच्या येणाऱ्या वर्षामध्ये खूप चांगला फायदा होईल. मकर राशीच्या लोकांना आपण शिवउपासना सांगितलेली आहे, त्यांनी शिवउपासना जरूर करावी जेवढं. आणि यांच्यामध्ये ना एक चांगला गुण असतो, तो म्हणजे ते तुम्ही सांगितलं ना तर ते ऐकणार. खूप छान गुण असतो त्यांना. ते पटलं ना, लॉजिकली पटलं त्यांना, तर ते आयुष्यभर करणार. म्हणजे माझ्याकडे समजा कोण मकर राशी झाला आणि माझ्या गुरुजी मी काय करू, मला देवाचं काहीतरी सांगा. मी सांगितलं तू शंकराचं कर, बाय डिफॉल्ट तो करणार. मग ती व्यक्ती कुठेही असू देत जगामध्ये. त्यामुळे ह्यांना ते टेक्निकली पटलं पाहिजे, लॉजिकली पटलं पाहिजे. ही जी काही स्पिरिच्युअल पॉवर आहे युनिवर्समध्ये ती पटली पाहिजे, तरच त्यांना ते करणार. पण त्याचा त्यांना नक्की फायदा होईल 2026मध्ये. याच्यानंतर जे रास कुंभरास, आरोग्य. पहिलेच येतो मी आरोग्यावरती. आणि मानसिक तणाव, सतत मानसिक तणावाच्या मागे लागलेलं असतं. हे का होईल, हे असं का झालं, मग ते कसं. ह्यांना ना असं ग्रुपमध्ये राहायची खूप आवड असते. आणि ह्यांचा ना दर 4 वर्षाने उत्कर्ष होतो असं निदर्शनास आलेलं आहे. दर 4 वर्षाने जसा गुरु बदलतो तसं ह्यांचा उत्कर्ष सुरुवात होते हळूहळू. आणि दर 4 वर्षांनी ह्यांना त्या गुरुचा फायदा होतो. बडबड हा एक मोठा पॉईंट यांच्यामध्ये असतो. त्यांना सतत बोलायचं असतं, पण काही वेळेला त्याचा डिसएडव्हान्टेज पण होतो. तर येणाऱ्या वर्षात त्यांनी ते थोडं कंट्रोल करावं, की काय काय वेळेला खूप गोष्टी निघून जातात तोंडात आणि नंतर पश्चात्तापाची पाळी येता कामा नये. म्हणून त्यांनी बोलण्यावर नियंत्रण ठेवावं, तसंच आरोग्यावर नियंत्रण ठेवावं, खाण्यावरती नियंत्रण ठेवावं. कारण खाणं पिणं हा पण त्यांचा वीक पॉईंट आहे. त्यांना आवडतं
की मगाशी जसं कन्याराशी सांगितलं की त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन खायचं, त्रास होतोय तरी खायचं, वेळेवर झोपायचं नाही, या गोष्टी थोड्याशा आरोग्याच्या दृष्टीने त्यांना अतिशय महत्त्वाच्या आहेत. कुंभ राशीच्या व्यक्तींनी सिंह किंवा मेष राशीच्या व्यक्तीशी विवाह करावा, मकर राशीशी करू नये. दोघांचा स्वामी कोण आहे? शनी. त्यामुळे कुंभ राशीने मंगळ राशी जी रास आहे, वृश्चिक चालेल, मेष असेल, त्यांच्याशी विवाह करावा की अतिशय छान संसार होईल त्यांचा. परदेशागमन योग कुंभ राशीला पण 2026मध्ये आहे की जेणेकरून त्यांचा काही विचार असेल तर त्यांनी त्यासाठी नक्की प्रयत्न करावा. त्यांचा विजा रिजेक्ट होणार नाही हे नक्की. कुंभाचं आर्थिक आणि उपासना दर 4 वर्षाने त्यांचा उत्कर्ष आहे, मी तुम्हाला म्हटलं. त्यामुळे उपासना परत त्यांना विष्णू सहस्त्रनाम अतिशय उपयोगाचं आहे त्यांना. विष्णू सहस्त्रनाम की त्यांनी जेवढं त्यांना विष्णूचं येतं, कारण विष्णू कोण आहे शेवटी? जनरेटर, ऑपरेटर, डिस्ट्रॉयर. ब्रह्मा, विष्णू, महेश. त्याच्यामध्ये जो ऑपरेट करतो आहे हे युनिवर्स तो विष्णू आहे आणि त्यांना अशाच ऑपरेटरची गरज आहे की तो हे सगळं ऑपरेट करणार आहे त्यांच्या पत्रिकेमधलं. त्यामुळे त्यांनी विष्णू सहस्त्रनामावली वाचावी, ऐकावी. मग श्रवण करणं ही पण एक मेडिटेशन आहे एक प्रकारचं. श्रवण करावं ते आणि त्याचं त्यांना नक्कीच फळ मिळेल. नंतरची रास मीन रास. त्याचं चिन्हच असं आहे, द्विस्वभावी रास. कन्फ्यूज माइंड. नक्की काय करायचं? एकाने सांगितलं तेही बरोबर, त्याने सांगितलं तेही बरोबर. डिसिजन मेकिंग पॉवर फार कमी असतं, पण तेवढेच ते इमोशनल पण असतात. त्यांना लगेच हर्ट होतात ते, किंवा त्यांना लगेच वाईट वाटतं की अरे आपण असं बोलून गेलो, आपण असं बोलायला नको होतं. पण कन्फ्यूज माइंड. पैशाला कमी नाही, छान पैसा असतो आणि राखून असतात. आणि ना दे आर अ गुड प्लॅनर. त्यांच्याकडे प्लॅन रेडी असतो की आपण पैसे कुठे इन्व्हेस्ट करायचे, कसे करायचे. तर काही वेळेला ओव्हर प्लॅनिंग पण डेंजरस आहे. काही वेळेला तुम्ही थोडंसं खिशात ठेवायला पण पाहिजे. पण येणारं वर्ष त्यांच्यासाठी पण चांगलं आहे, कारण परत गुरु आहे त्यांचा. राशीस्वामी गुरु आहे. 1 जूनला गुरु. काय ना, ह्या अख्ख्या 12 राशींमध्ये गुरु आणि शनी हे 2 ग्रह असे आहेत ना की ह्या 2 ग्रहांमध्ये सगळा इम्पॅक्ट बदलतो. डिसिजन मेकर्स. हे दोन्ही ग्रह हे असे एकदम मोठे ग्रह आहेत आणि ह्या दोन्ही ग्रहांचा इम्पॅक्ट पत्रिकेमध्ये सुद्धा आणि राशींवर सुद्धा खूप प्रभाव असतो याचा. त्यामुळे मीन राशीला मी सांगेन, कारण त्यांनाही 7.5 चालू आहे. मीन राशींना मी सांगेन की त्यांनी गुरुचं करावं, दत्त उपासना किंवा त्यांचा ज्यांच्यावरती विश्वास आहे, गुरूंवरती विश्वास आहे, त्यांचं करावं, जेणेकरून त्यांना हा त्रास होणार नाही. आर्थिकदृष्ट्या सक्षम असतात की आज जॉब करतायत, उद्या विचार केला की नोकरी सोडून काय करायचं, तर हा प्लॅन त्यांच्याकडे ऑलरेडी रेडी असतो. फक्त त्याचं इम्प्लिमेंटेशन आहे ना, ह्याच्यामुळे थोडं कन्फ्यूज असतात की आत्ता जॉब सोडायचा, 2 महिन्यांनी सोडायचा का उद्या सोडायचा. त्यामुळे थोडं डिसिजन मेकिंग पॉवर वाढवली तर ह्यांना आयुष्यामध्ये काहीच कमी पडत आणि स्मूथ लाईफ, एकदम स्मूथ लाईफ असतो. कुठेही घाई नाही, काय नाही, काय नाही. यांनाही परदेशागमन योग आहे 2026ला. म्हणजे 2026 एवढं सगळ्या ऑपॉर्च्युनिटी जर का येत असतील तर प्रत्येकाने मी जे देवता सांगितलेलं आहे, जे काही मंत्र तुम्हाला येतात त्या देवतांचं केलं तर त्यांना आर्थिक, सामाजिक आणि मानसिक आणि शारीरिक जे अतिशय महत्त्वाचं आहे, हेल्थ सगळ्यात हेल्थ महत्त्वाचे, की त्या सगळ्या गोष्टीमुळे त्यांना नक्की फायदा होईल असं मला वाटतं. तुम्ही मगाचपासून ना मंगळ स्वामी वगैरे असं म्हणताय, तर बऱ्याचदा आपण ऐकतो ह्याच्या पत्रिकेत मंगळ आहे आणि मग ते मंगळाची मुलगी, मंगळाच्या मुलाला नको. तर खरंच मंगळ पत्रिकेत असणं म्हणजे काय आणि लग्नाच्या वेळेला काय प्रॉब्लेम होतो? हां, चांगला प्रश्न आहे तुमचा. पत्रिकेमध्ये 12 भाव असतात, त्याला आम्ही स्थानं म्हणतो. पहिला भाव, चौथा भाव म्हणजे चौथं स्थान, 7वं स्थान, 8वं स्थान आणि 12वं स्थान. या स्थानामध्ये जर का तुमच्या जन्माच्या वेळेला मंगळ असेल तर त्याला मंगळाची पत्रिका म्हणतात. आता ह्याच्यामध्ये कसं असतं, आणखीन तुम्हाला म्हणजे आमच्याकडे जे प्रश्न येतात की तो तीव्र मंगळ आहे का सौम्य मंगळ आहे, आणि त्या मुलीशी लग्न होत नाही मुलीचं. मी त्यांना एकच सांगतो, चोरी आहे. ती 5,000ची असू दे, 50,000ची असू दे. शिक्षेमध्ये फरक आहे, पण शिक्षा होणारच आहे. मंगळ काय करतो माहिती, म्हणजे लग्नासाठी जो मंगळ विचारात घेतला जातो तो मंगळ काय करतो, काही कारणास्तव लग्न मोडणे, घटस्फोट होणे या कारणाला तो सांगितलेला आहे आणि बऱ्याच अंशी हे खरं होतं. आता आणखीन एक काहीतरी कोणतरी सांगतं की वयाच्या 33व्या वर्षी हा दोष जातो. असं होत नाही. मी तुम्हाला मगाशी सांगितलं तसं, पत्रिका तुमची, तुम्ही जन्माला आलात
तीच आहे, तीच तुम्ही घेऊन जाणार आहात. या मधल्या पिरियड तुमच्या लाईफस्पॅनमध्ये असं काही होत नाही. ते काय खोडरबर नाही, इट्स नॉट अ इरेजर की तुम्ही ते खोडू शकाल. नाही, ते तुमच्याबरोबरच जाणार आहे. पण त्यासाठी उपाय सांगितलेले आहेत, ते तुम्ही विश्वासाने केले तर त्याची तीव्रता कमी होण्यात नक्की मदत होते. बरं झालं तुम्ही याचं उत्तर दिलं, कारण हे फार असतं ना, ह्याला मंगळ आहे, तिला मंगळ आहे. नाही, खूप म्हणजे खूपच, म्हणजे असं आम्हाला की मंगळाला मंगळीच पाहिजे किंवा मंगळीला असं काही नसतं. बाकीचे पण ग्रह खूप विचारात घेतले जातात. नाही तर मग काय उपयोग नाही. आता अशी कितीतरी उदाहरणं आहेत की सगळं चांगलं आहे, गुण जमत आहे, पण नाही जमत आहे पुढे. बरोबर आहे. त्यापेक्षा प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. तुमचा विश्वास असेल तर तुम्ही जे धर्मशास्त्रात सांगितलेलं आहे ते तुम्ही करून घ्या. पुढचं आपलं हे बघा, आय कॅन्ट चेंज द डेस्टिनी पण आय कॅन गाईड. येस. म्हणून तो माझ्या कंपनीचं नाव पण ॲस्ट्रो गाईड आहे. अच्छा, ॲस्ट्रो गाईड. हां, की मी गाईड करतो. हा रस्ता आहे, ह्या रस्त्यामध्ये जे काही तुम्हाला प्रॉब्लेम येणार आहेत त्याच्या अनुषंगाने मी तुम्हाला गाईड करणार. मी 10 गोष्टी सांगितल्या, तुम्ही 10च्या 10 घ्या, तुमचा फायदा आहे. तुम्ही एक घेतलीत तरी नुकसान नक्की होणार नाही. बरोबर आहे. म्हणून माझ्या कंपनीचं नाव पण मी ॲस्ट्रो गाईड ठेवलं आहे. खूप छान अजयजी, मला आवडलं. म्हणजे प्रत्येक राशीचं तुम्ही जे वर्णन केलं आणि प्रत्येक राशीचं सर्वांगीण जे सांगितलं की म्हणजे आर्थिक आहे, आरोग्य आहे म्हणा, किंवा त्यांनी कुठले उपासना करावी ते फार महत्त्वाचं आहे. तर ते तुम्ही सांगितलं, छान वाटलं, खूप सारी माहिती मिळाली. तुम्ही इकडे आलात त्याबद्दल खूप खूप आभार. थँक्यू व्हेरी मच. तर प्रेक्षक हो, आज सर्व काहीमध्ये अजयजी आले आणि त्यांनी आपल्याला 2026 साल हे कुठकुठल्या राशीसाठी कसं असेल इतकं सुंदर उलगडून दाखवलं. आणि त्याचबरोबर त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं की तुम्ही काय करावं, काय करू नये, कुठल्या देवाची उपासना करावी. तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर तुम्ही ते कॉमेंट्समध्ये नक्की विचारा, तुमच्या प्रतिक्रिया कळवा. तुमचे यावरचे जर काही विचार असतील तर ते सुद्धा आम्हाला लिहा. हा एपिसोड तुम्हाला आवडेलच आणि त्याचबरोबर तुम्हाला खूप मार्गदर्शक असा सुद्धा ठरणार आहे. त्यामुळे तुमच्या मित्रमंडळींना, जास्तीत जास्त लोकांना हा शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या वेळी अशाच एखाद्या तज्ज्ञ, अशा एक्सपर्ट, अशा पाहुण्यांबरोबर, अशाच एखादा छानसा विषय घेऊन सर्व काहीमध्ये.